आपल्या अक्षय दादाचं शॉप आहे. सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हे आहे सेंट इम्पुनी. इथे टाकतोय मित्रांनो. गाडीला तर मस्त मेहुंडीज लावून मॅरिनेशनला ठेवले. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज मी एका स्पेशल जागेवरती चाललो आहे. ॲक्च्युली मी एकटाच आहे आज, कारण की आज आपल्याला आपल्या 4 व्हीलरची केअर करायची आहे. तर कशी केअर करणार ते आता चला बघूया. तर मित्रांनो, हा व्लॉग आज मोटर व्लॉगिंग नसणार आहे, हाच कार व्लॉगिंग टाईप असणार आहे. मतलब दिनचर्या व्लॉग असणार आहे. ॲक्च्युली आज आम्हाला अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली सुट्टी मिळाली आहे. तर आज आम्ही विचार केला की चला आपण आज आपली कारची काळजी घेऊया. म्हणजे कारला जे वॅक्स पॉलिश जे काय लागतं पावसाच्या टायमाला, ते आज मी करणार आहे. ते काय काय करणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. खूप काही गोष्टी करायची होती कारमध्ये. मला खूप वेळ भेटलेला नाही अजिबात पण कारची केअर करायला, कारण की मी नेहमी हायड्रोफोबिक फोम वगैरे सगळं मी यूज करतो कारच्या ग्लासवरती. वॅक्स पॉलिशिंग वगैरे करतो फायबर पार्ट्सला किंवा जे काय ब्लॅक वाले जे पार्ट्स आहेत सगळ्याला. तर तो वेळ मिळत नव्हता, तर आज तो वेळ मिळालेला आहे. तर आपण निघूया. तर मी आता कुठे चाललोय ते मी तुम्हाला आता जाऊन दाखवतो, पूर्ण व्यवस्थित माहिती देतो आणि आपण गाडीमध्ये काय काय करणार ते सगळं माहिती. आज पुन्हा एक व्यवस्थित ब्लॉग करूया आणि मजा येईल. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आज ॲक्च्युली मी एकटाच आहे. आज की त्याला बोललेला पण तो त्याला लेट झाला उठायला, पण मला मग नंतर ॲक्च्युली कामं दुसरी पण होती. सो म्हटलं जाऊ दे, आज सुट्टी घे, आज तो जाईल कुठेतरी फिरायला. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण फिरू. पण हा व्लॉग मला करणं गरजेचं होतं, कारण की आपण गाडीचे व्लॉग बनवत नाही रे, आपण नुसतं बाईकचे करतो. तर त्याच्यामध्ये बाईकचे तर व्लॉग्स मजा येते. त्याच्यामध्ये बाई आपल्याकडे सुपर बाईक आहे ना, तर मजा येते. तर तुम्हाला सुपर बाईकचे व्लॉग बघायचे असतील तर मी आय बटनवरती लिंक देतो. आपली झी900चे व्लॉग बघा तुम्ही. पण हा जो पॉकेट 3चा कॅमेरा आहे ना, आई शपथ मस्त आहे. तुम्हाला दाखवतो पॉकेट 3 मी कुठं लावलं आहे. हा बघा, हा गाडीच्या विंडशील्डवरती मी हा सक्शन कप माउंट लावला आहे. आणि याला हा पॉकेट 3चा बघा हा पिटुकला लावला आहे. आणि याला मी डायरेक्ट पॉकेट 3 उलटा लावून टाकतो. याला डायरेक्ट काम 25 तुम्हाला लावून दाखवतो. तर याला हा आपला पॉकेट 3 कॅमेरा आहे, तर त्याला असा घ्यायचा आणि याला असा पटकवायचा झाला. आणि याला डबल टॅप केला की माझ्या फेसला पण ट्रॅक करता येईल. तर हा व्ह्यू कसा वाटतोय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि फुल जुगाड करून बनवलं एकदम. म्हणजे गाडी अशी हालताना दिसेल पण आपला माणूस नाही हलणार. म्हणजे आपला कॅमेराचा जो गिम्बल आहे ना, तो फुल स्टेबल आहे. म्हणजे गाडी अशी तुम्हाला हलताना दिसेल पण आतलं बाहेरचं दृश्य एकदम स्ट्रेट दिसणार. मित्रांनो, काल मी एक गाडी बघितली. आता ती गाडी सगळ्यांची ऑलमोस्ट फेवरेट झाली आहे, सगळ्या न्यूजमध्ये आता ती पॉप्युलर झालेली आहे. त्या गाडीचं नाव आहे टाटा सिएरा EV, जी की 4 व्हील ड्राईव्ह आहे. आणि सगळ्यात मॅक्सिमम पॉवर मॅक्सिमम टॉर्क जनरेट करणारी ती EV गाडी आहे. ते पण 20 ते 25 लाखांच्या रेंजमध्ये भेटून जाते. आणि काय गाडी बनवली यार, आई शपथ. म्हणजे मला ॲक्च्युली खरंच म्हणजे पहिले तर बघायची इच्छा आहे, मग घ्यायची इच्छा होईल की नाही ते नंतर कळेल. पण यार काय मस्त बाईक आहे. बाईक नाही सॉरी, कार. आपण बाईकचे व्लॉग करून बाईक. सो फायनली मी आता एंटर करत आहोत ठाण्यामध्ये. आपल्या अक्षय दादाचं शॉप आहे, तिकडे आपण कार वॉश करणार आहे मस्तपैकी. तुम्हाला इकडे जाऊन दाखवतो, तो थोडंसं सस्पेन्स ठेवतो, पूर्ण दाखवतो आपण काय काय करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती देतो. पण पाऊसच भरलेला आहे यार आज. काय वातावरण काय समजत नाही, म्हणजे काय विचित्र थोडासा चालू आहे. बट ठीक आहे, पडला पाहिजे पाऊस मस्त. एक आठवडा पाऊस पडला ना, आता धरण सगळे भरलेले आहेत, तर काय पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही वर्षभर. तर पण आपल्याला आता फिरायला जायचं यार, थोडासा मस्त वॉटरफॉल वगैरे सगळं असे तसे लोकेशनवर जायचं आहे. बघू, जाऊया. बाईक नाही जमलं तर गाडीने तर जाणारच आहे, तेवढं तर आहे भाई. करूया विषय काहीतरी. फायनली पोचलो आहे मित्रांनो, आणि आपले अक्षय दादा पण आलेले आहेत. गुड मॉर्निंग. तर आपली ग्रँड विटर आपण आणली आहे मोटर्स कार वॉशिंग सेंटरमध्ये. तर हे मोटर्स कार वॉशिंग सेंटर आपल्या अक्षय दादाचंच आहे. आपण लास्ट टाइम झी900 आणलेली, त्याची रीलची लिंक पण मी इथे देतो. आणि आता मस्तपैकी वॉश करू ना, वॅक्स पॉलिश वगैरे काय काय करायचं. आतून व्हॅक्युमिंग करूया, बाहेरून वॉशिंग आणि वॅक्स पॉलिश करूया. डन. तर आता प्रेशर वॉश आपण स्टार्ट करतोय. तर सगळ्यात पहिले ॲक्च्युली इंजिनवरती आपण करणार आहे, म्हणजे इंजिनला प्रॉपर क्लीन करणार. आणि स्पेसिफिक प्रेशरचं हे लावलं आहे, त्याला नोझल लावलेलं आहे. हां, हे बघा केवढी धूळ बघा, कचरा बघा बोनेटमध्ये.
ॲक्च्युली आठवत पण नाही मी लास्ट टाइम कधी गाडी वॉश केलेली. एकदम अशी डिटेल वॉश आता मी खूप टायमानंतर करतो. पहिले मी गाडीने स्वतः धुवायचो. म्हणजे माझ्याकडे एक प्रेशर मी याचा शायनेक्सचा घेतलेला, मी त्याच्यानेच पूर्ण वॉश करायचो. आणि आता बघा हे पावसाळ्यामध्ये हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गाडी क्लीन राहील ना मग ती मी तर मेंटेन नव्हतो बाबा. मित्रांनो गाडी ऑलरेडी चमकायला लागली ही बघा. आता म्हणजे ऑलमोस्ट 90% काम झालेलं आहे. 90% काम झालेलं आहे. आता वॅक्स पॉलिश करायची आहे आणि आतमध्ये पण मस्तपैकी वॅक्स आणि डॅशबोर्ड पॉलिश मारायचे. डॅशबोर्ड पॉलिश वा हा आहे आपला डॅशबोर्ड शायनर. फायनली वॅक्स पॉलिशची वेळ आलेली आहे. आणि ही बघा हा एकदम प्रीमियम क्वालिटीचा वॅक्स आहे. हा ब्रँडचं नाव सांगणार आहे. सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ना. सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. आणि हा वॅक्स आपल्याला आता 1 तास मिनिमम 1 तास ठेवायला लागेल ना. हां इथे मिनिमम 1 तास ठेवूया आपण. आणि पूर्ण गाडीला मारणार ॲक्च्युली वॅक्स. तर आता वॅक्स पॉलिशिंग तर होते आपल्याला. आता 1-1.5 तास थांबवावं लागेल. आपण थोडा लंचला जाऊ कुठेतरी बाहेर आणि बघू अक्षयदादाचं एक फेवरेट कुठेतरी स्पॉट आहे. ती स्पॉट एक्सप्लोअर पण करूया आणि लंच पण करूया तिकडे. मित्रांनो गाडीला आता मस्त मेहुंडीज लावून मॅरिनेशनला ठेवलं आहे. आता 1-1.5 तास तशी ठेवायला लागेल गाडी. मग त्याच्यानंतर फुल कपडा मारून त्याचा वॅक्स काढून टाकणार. आणि मग गाडीला जो इफेक्ट आला तो नेक्स्ट लेवल एकदम. आम्ही आता चाललो आहे खायला कुठेतरी. लंच करूया आणि मग निघू. ही आपली अक्षयदादाची अर्टिगा मस्तपैकी 7 सीटर गाडी आहे. काही टेन्शन नाही, फॅमिली कार. चला आता जाऊया मस्त लंच करूया कुठेतरी. इकडे जवळच आहे, तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. तर इकडे आलो आहे आपण एन्थोनीजमध्ये आलो आहे. सेंट एन्थोनीजमध्ये फुल आपण रप्पा करूया आणि मग परत जाऊया गाडीकडे. आपली गाडी मॅरिनेट होते सध्या. हे आहे सेंट एन्थोनीज. त्याचा बोर्ड वरती लपला गेला आहे पण ठीक आहे. ओके आहे. तर मित्रांनो हा आहे चीज चिकन पफ. टेस्ट करून बघूया. वा खरं सांगतो मस्त आहे. एकदम फ्रेश आहे आणि सॉफ्ट आहे एकदम. कसं वाटतं अक्षरशः नाही खरंच छान आहे. मस्ट ट्राय. तर इकडे अजून एक डिश आली आपल्याकडे फ्राईड बॉंगटोन ना काय फ्राईड बॉंगटोन नाव आहे. हे पण आपण टेस्ट करूया आणि हनी चिलीमध्ये डिप करूया. चिअर्स. क्रिस्पी एकदम मस्त. त्याच्या आतला स्टफिंग खूप भारी आहे एकदम. दिसतोय का त्याच्या आतला स्टफिंग जाम भारी आहे. मित्रांनो आम्ही अजून एक डिश मागवली आहे. ही काहीतरी चिकन स्टार्टर आहे. टेस्ट करून बघूया. गरम आहे गरम. मस्त काहीतरी वेगळं. दिस वन इज माय फेवरेट नाव. मित्रांनो काय मस्त जेवण होतं. आई शपथ. सेंट एन्थोनीज हिरानंदानीवाला. ठाण्यावाला वेगळा आहे, हा वाला वेगळा आहे. आणि आपल्या कॅमेरामध्ये फॉगिंग झालेली आहे. फॉगिंग थोडा आता हीटर याला मारायला लागेल. गाडीचा हीटर बघूया ऑन करून होतंय का. थोडासा हेझी लुक आला एकदम. त्याला किती पोचला तरी असंच होईल तो परत. तर गाडीचा हीटर ऑन केलेला झाला क्लिअर झाला. टेक्नॉलॉजी आहे. पण मस्त होतं जेवण. मस्त होतं. सेंट एन्थोनीज हिरानंदानी. मजा आली. पॅन फ्राय नूडल्स खा. तुम्हाला भूक लागली असेल ना एकदम मस्त या चिकन पॅन फ्राईड नूडल्स खा. एक नंबर मस्त टेस्ट होती. मजा आली. आता आपण परत चाललो आपल्या गाडीकडे. गाडी आता मस्त पॉलिशिंग ऑलरेडी झालेली असणार. आता फक्त गाडी आता किती सुकली आहे महत्त्वाचं आहे ना.
हो. गाडी किती ड्राय होती ती महत्त्वाची आहे. आणि घेऊन जाऊया. आता टेन्शन नाही, आता महिनाभर 1-2 महिना काही टेन्शन नाही. किती पाऊस पडू दे, काय असू दे, एकदा गाडी मस्त चकाचक ठेवली ना. मेन ते म्हणजे मेंटेन ठेवायला आहे. मेन आपला कलर आपल्याला गाडीचा व्यवस्थित ठेवायचा आहे. हो हो हो, आपली गाडी बघा चकाचक झालेली आहे मस्तपैकी. आता मी गाडी बघितलेली आहे मस्तपैकी चकाचक झालेली आहे गाडी एकदम. हे बघा फुल एकदम म्हणजे नवीन शोरूममधनं आपण जसे आणले ना तो चमक मला आता परत भेटतो इकडे. क्लास एकदम. आता असं प्रॉपर ग्रे ब्लॅक असं टोन भारी दिसतं ना एकदम. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ना हा जो ब्लॅक फायबर पार्ट आहे ना तो व्हाईट पडायला जातो, पण तो आपण वॅक्स वगैरे केला तर तो जपू शकतो. बाकी हे बघा आता शाईन मस्त आलेली आहे. आणि मी असं कधी पण असं चेक करायचं, असं उलटा बोट आहे ना असा उलटा फिरवायचा याच्यावरती आणि चेक करायचं. थोडासा ऑइली सबस्टन्स वाटणार याच्यावरती. आता आपण याच्यावर थोड्या वेळाने एक जस्ट पाण्याचा एक ड्रॉप टाकून बघूया किंवा पाणी असं फ्लो करून बघूया की कसा इफेक्ट कसा येतो आहे. आणि मित्रांनो अजून एक सगळ्यात मोठा बेनिफिट, तुम्ही जर का इकडे येत आहे तर तुम्हाला हा कार्ड इथे मिळणार. या कार्डचं वैशिष्ट्य असं आहे की हा लॉयल्टी कार्ड आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 महिन्यामध्ये जर का तुम्ही रिपीटेड येत आहे तर तुम्हाला हेवी डिस्काउंट मिळणार आहे. इकडे मेन्शन आहे प्रॉपर. तर तुम्ही जेव्हा पण इकडे याल आणि तुमची गाडी वॉश करून घ्याल तर तुम्हाला हा कार्ड मिळेल. तर आता हे बघा याचा इफेक्ट बघा आता पाण्याचा. पाणी बघा इकडे थांबत नाही काचीवरती, डायरेक्ट तो स्लाईड होऊन खाली होतोय. हे बघा आता इथे टाकतोय बघा. हे मेन आहे इथे पण बघा. बघा पाणी तर थांबणारच नाही. पूर्ण पाणी खाली आलं. तर मित्रांनो आपली गाडी मस्त असं चकाचक वॅक्स पॉलिश झालेली आहे. आणि आता याचा हायड्रोफोबिक इफेक्ट बघूया. पावसामुळे पाऊस पण येतो थोडा थोडा. आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये बसून बघूया. डायरेक्ट गाडी बाहेर काढतो. ओ ये तर मित्रांनो फायनली आपली गाडी मस्तपैकी चकाचक वॅक्स पॉलिश झालेली आहे आणि खूप सुंदर डिटेलिंग काम केलेलं आहे. म्हणजे आता गाडीवरचा पाऊस चिखल काही होऊ द्या, आता टेन्शन नाही. आता गाडी आपली 2 महिन्यासाठी मस्तपैकी प्रोटेक्टेड आहे. काय विषय नाही. हा पण जास्त चिखलाने मागली तर मला परत घेऊन यायला लागेल. आणि एक चांगलं आहे की त्यांच्याकडे त्यांचा लॉयल्टी कार्ड आहे माझ्याकडे. सो लॉयल्टी कार्डसाठी म्हणजे बोलतात ना तुम्ही जर का परत येणार लॉयल्टी कार्ड घेऊन तर डिस्काउंट मिळेल. सो सगळ्यात पहिले स्पेशल थँक्स टू अवर अक्षय दादा. आणि त्यांनी मस्त सर्व्हिस दिली आपल्याला, एकदम प्रीमियम सर्व्हिस दिली. तुम्हाला मी एक आतली गोष्ट सांगतो, हा जो पॉलिश आहे ना तो प्रीमियम गाड्यांवरती यूज केला जातो. आपल्या ग्रँड विटारावर लावलेला आहे. सो या मजा आली. हां तुम्हाला या शॉपची माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं ॲड्रेस आणि फोन नंबर देतो. तुम्ही बिंदास या. ठाण्यामध्ये जेव्हा पण असाल तेव्हा इकडे व्हिजिट करा. तुम्ही कॉल करून या तर तुम्हाला ते रेडी अवेलेबल करून ठेवतील सगळं. ॲज अ अपॉइंटमेंट घेऊन ठेवतील. मस्त पण सर्व्हिस मस्त आहे. एक नंबर सर्व्हिस आहे आपल्याकडे. आणि या चला आता निघूया. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग फक्त एक दिनचर्या ब्लॉग बोलू शकता तुम्ही. दिनचर्या ब्लॉग. त्याच्यामध्ये आपण आता कारची आपण केअर केलेली आहे, तसं आपण बाईकची पण करतो. आता बघू आता उद्या आपला कुठे शूट आहे ते मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती अपडेट करत राहील. ठीक आहे. टिल देन सी यू, टेक केअर, गुड बाय अँड या सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.